यात्रा म्हटली की आपल्या सर्वांनाच खूप आनंद होतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या जगातील म्हणा सर्वात मोठी यात्रा जी साजरी केली जाते त्या यात्रेबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. आषाढ शुद्ध द्वितीया म्हणजेच जून जुलैच्या दरम्यान उज्ज्वल अर्ध्या दिवशी दरवर्षी साजरा केला जाणारा सर्वात जुना आणि सर्वात मोठा हिंदू रथोत्सव हा उत्सव ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी शहरात आयोजित केला जातो. याची सांगता आषाढ शुद्ध दशमीला होते. भारत आणि जगन्नाथ ह्या देवतेशी संबंधित म्हणजेच विष्णू आणि कृष्णाचे रूप ह्या उत्सवादरम्यान तीन देवता जगन्नाथ, बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा तीन भव्य लाकडी रथांतून गुंडीचा मंदिरात खेचल्या जातात, ज्याद्वारे ते तेथे आठवडाभर राहतात आणि नंतर जगन्नाथ मंदिरात परततात. या रथयात्रेबद्दल माहिती ब्रह्मपुराण, पद्मपुराण, स्कंदपुराण आणि कपिल संहिता मध्ये आढळून येते. ह्या जगन्नाथ मंदिरातील प्रमुख देवता पुरीचे मुख्य मंदिर जगन्नाथ, बलभद्र आणि देवी सुभद्रा खगोलीय चक्रासह म्हणजे सुदर्शन चक्र त्यांच्या मंदिरातून मंदिराच्या मिरवणुकीत हरवल्या जातात. उत्तरेला 2 मैल दूर असलेल्या गुंडीचा मंदिर गुंडीचा म्हणजे राजा इंद्रद्युम्नाची राणे जाण्यासाठी भव्य मार्ग, बडा दांडावर भाविकांच्या गर्दीने विशाल रंगीबिरंगी सजवलेले रथ ओढले जातात. जगन्नाथाचा रथ नंदीघोष वाटेत फक्त सालबेगाच्या स्मशानभूमीजवळ थांबतो. ही एक मुस्लिम देवता आहे. गुंडीच्या मंदिरातून परत येताना तिन्ही देवता मावशी देवीच्या मंदिराजवळ मावशीचे निवासस्थान थोडा वेळ थांबतात आणि पोळा पिठाचा नैवेद्य दाखवतात, जे देवतेचे आवडते नैवेद्य आहे. 7 दिवसाच्या मुक्कामानंतर देवता आपल्या निवासस्थानी परततात. रथाची माहिती. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे 3 रथ दरवर्षी फस्सी, धौसा इत्यादी विशिष्ट झाडांच्या लाकडाने नव्याने बांधले जातात. ते वंशपरंपरागत अधिकार आणि विशेषाधिकार असलेल्या सुतारांच्या तज्ञ संघाद्वारे दासपल्लाच्या पूर्वीच्या संस्थानातून आणले जातात. त्यासाठी महानदीमध्ये तराफांच्या रूपात लाकूड पारंपरिकपणे तरंगतात. हे पुरीजवळ गोळा केले जातात आणि नंतर रस्त्याने वाहून नेले जातात. 3 रथ विहित केलेल्या अनोख्या योजनेनुसार सजवले जातात आणि शतकानुशतके मुख्य मोठा दांडा आणि तुळ्यावर उभे करतात. रथ त्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मंदिरासमोरील विस्तीर्ण मार्गावर रांगेत असतात, ज्याला सिंहद्वार किंवा सिंहद्वार म्हणून देखील ओळखले जाते. प्रत्येक रथाभोवती 9 पार्श्वदेवता आहेत. रथाच्या बाजूने वेगवेगळ्या देवतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लाकडी प्रतिमा आहेत. प्रत्येक रथात एक सारथी आणि 4 घोडे असतात. या 3 रथांच्या चाकांची संख्या ही वेगवेगळी आहे. भगवान जगन्नाथाच्या रथाला 16 चाके, बलभद्राच्या रथाला 14 चाके तर देवी सुभद्राच्या रथाला 12 चाके असतात. चंदन यात्रा किंवा चंदन महोत्सव हा 42 दिवसांच्या कालावधीसाठी आयोजित केला जातो. हा उत्सव रथांसाठी बांधकाम कामाची सुरुवात दर्शवितो. कालावधी अर्ध्यामध्ये विभागलेला आहे. प्रत्येकी 21 दिवसांचा समावेश आहे. पूर्वार्ध बहार चंदन म्हणून ओळखला जातो, ज्याद्वारे मुख्य देवतांच्या प्रातिनिधिक प्रतिमा रंगीबिरंगी मिरवणुकीत काढल्या जातात आणि दररोज नरेंद्र कुंडात एक औपचारिक नौकायन केले जाते. या देवतांमध्ये मदन मोहन जगन्नाथ, रामकृष्ण, लक्ष्मी, सरस्वती आणि पंचपांडव यांचा समावेश आहे. मुख्य शिवमंदिराच्या प्रमुख देवता उत्तरार्ध भितरचंदन म्हणून ओळखले जाते, ज्यामध्ये विविध विधी असतात जे लोकांसाठी खुले नसतात. अक्षय तृतीयेला, वैशाखाच्या शुक्ल पंधरवाड्याच्या तृतीयेला विधिवत अग्निपूजनाने रथांचे बांधकाम सुरू होते. हे पुरीच्या राजाच्या राजवाड्यासमोर आणि पुरी मंदिराच्या मुख्य कार्यालयासमोर घडत असते. नंतर देवतांना वेगवेगळ्या तलावांच्या मध्यभागी असलेल्या एक छोट्या मंदिरात पाण्याने, चंदनाची उटी, सुगंध आणि फुलांनी भरलेल्या दगडी कुंड्यांमध्ये विधिवत स्नान केले जाते. गुंडीचा मंदिरातून देवतांचे रथ मुख्य मंदिरात परतल्यानंतर देवतांना सोन्याचे दागिने परिधान करून रथावर पूजा केली जाते. हा उत्सव सुनाबेशा म्हणून ओळखला जातो. परंपरेनुसार असे सांगितले जाते की हा कार्यक्रम प्रथम राजा कपिलेंद्र देवाने इसवी सन 1460 मध्ये सुरू केला होता, जेव्हा युद्धातून विजय मिळवल्यानंतर त्याने जगन्नाथला सोने दान केले होते. देवतांना सुमारे 108 किलो वजनाचे सोन्याचे दागिने घातलेले आहेत. हेरा पंचमी हा पुरीचा भव्य जगन्नाथ मंदिरात रथयात्रेच्या काळात साजरा केला जाणारा विधी आहे. हा देवी लक्ष्मीचा विधी म्हणून ओळखला जातो. रथयात्रेचा 5वा दिवस आषाढ्यातील शुक्ल पंधरवड्यातील पंचमीचा दिवस हेरा पंचमी म्हणून ओळखला जातो. रथयात्रेदरम्यान भगवान जगन्नाथ आपला बंधू श्री बलभद्र आणि बहीण देवी सुभद्रा यांच्यासह आपल्या दैवी शस्त्र श्री सुदर्शनासह पत्नी महालक्ष्मीला सोडून
दिव्य सहलीला बाहेर पडतात. त्यामुळे लक्ष्मीला राग येऊन ती रुसून लपून बसते. ती तिच्या एका सेवकाला नंदीघोषाच्या रथाचा एक भाग खराब करण्याचा आदेश देते. श्रीमंदिराचे महत्त्वाचे कार्य म्हणून हेरा पंचमीच्या विधींचा उल्लेख स्कंद पुराणात आढळतो. मंदिराच्या इतिहासानुसार महाराजा कपिलेंद्र देव यांच्या काळात हा उत्सव सुरू झाला. त्यांच्या कारकिर्दीपूर्वी हेरा पंचमी सोहळा मंत्राच्या पठणाने प्रतिकात्मक पद्धतीने साजरा केला जात होता. मदाला पंजीमध्ये सांगितल्याप्रमाणे राजा कपिलेंद्र देव यांनी ह्या प्रथेला बदलून सोन्याची बनवलेली महालक्ष्मीची मूर्ती आणून उत्सव अधिक वास्तववादी बनवला. देशाच्या ओरिसा राज्यातील पुरी शहरामधील एक हिंदू मंदिर आहे. मंदिरामध्ये श्री जगन्नाथ, श्री बलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. हिंदू धर्मातील सर्वात मानाच्या पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रापैकी जगन्नाथ मंदिर एक आहे. जगन्नाथ देव हा विष्णूचा एक अवतार मानला जातो. असे म्हणतात की या मंदिराची उभारणी राजा अनंग भीमदेव यांनी केली. जगन्नाथ, बलभद्र व सुभद्रा ह्या एकाही मूर्तीला हात नाही. जगन्नाथाचा 16 चाके असलेला लाकडी रथ 45 फूट उंच, 65 फूट लांब आणि 65 फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. बाकीचे 2 रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपापल्या रथात बसून निघतात. जगन्नाथ, त्याचा मोठा भाऊ बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. नंदीघोष म्हणजेच गरुडध्वज, तलध्वज आणि दर्पल दलन अशी अनुक्रमे रथांची नावे आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते. ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊन जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही 3 भावंडे 3 रथात बसून जातात. भारतभरातून आणि परदेशातूनही आलेली सर्व जाती धर्म संप्रदायाची भक्त मंडळी मिळून हे रथ ओढतात. जनकपुरी येथे भगवान 3 दिवस लक्ष्मी सानिध्य राहतात अशी व्यवस्था आहे. या उत्सवात विविध धार्मिक विधी विधाने संपन्न केली जातात. या मंदिराचे खालील काही रहस्य आहेत. येथील एकाही मूर्तीला हात नाही. श्री जगन्नाथ हाताशिवाय सगळे जग सांभाळतात, सगळ्यांचे पालनपोषण करतात, सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. जर ते हाताविना एवढं करू शकतात तर हात असते तर काय केले असते. 2 मंदिराबद्दल आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज नेहमीच हव्याच्या दिशेऐवजी विरुद्ध दिशेला फडकत असतो. 3 जगन्नाथपुरीमधून कोठूनही तुम्हाला मंदिराच्या शिखरावर असलेले सुदर्शन चक्र दिसू शकते. 4 या मंदिराबद्दल असेही म्हटले आहे की कोणताही पक्षी किंवा विमान त्याच्यावर उडू शकत नाही. 5 मंदिराच्या प्रसादगृहात बद्दल एक गोष्ट सांगितली जाते की स्वयंपाकघरातील चुलीवर एकाच्या वर एक अशी 7 भांडी ठेवली जातात, परंतु अन्न प्रथम सर्वात वरच्या भांड्यातील शिजते. 6 या मंदिरात भक्तांना देण्यात येणारे नैवेद्य कधीही कमी पडत नाही. वर्षभर मंदिरात प्रसाद सामान्य प्रमाणात बनवला जातो, परंतु भाविकांची संख्या 10,000 किंवा जास्त असूनही प्रसाद कोणालाही कमी केला जात नाही. मंदिर बंद होताच उर्वरित प्रसाद संपतो. 7 या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी या मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिसत नाही. 8 आणखी एक बाब, मंदिराच्या सिंहाच्या प्रवेशद्वारावर पहिले पाऊल टाकताच समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत नाही. जेव्हा आपण मंदिरातून बाहेर पडाल तेव्हा सिंहद्वारमधून पहिले पाऊल टाकता समुद्राच्या लाटांचा आवाज तुम्हाला ऐकू येऊ लागतो. 9 समुद्रकिनारी दिवसा हवा ही जमिनीकडे वाहते व रात्री समुद्राकडे वाहते, परंतु येथे हवा दिवसा समुद्राकडे व रात्री जमिनीकडे वाहते. 10 ऋषी मार्कंडेय यांना येथे विष्णूने दर्शन देऊन 1000 वर्ष आयुष्याचा वर दिला आहे. 11 दर 12 वर्षांनी मूर्तीचे नवलेपन केले जाते. अशा आहेत जगन्नाथपुरी येथील रहस्यकथा. रामकृष्ण हरी.